वृषभ रास या आठवड्यात वृषभ राशीसाठी ग्रहस्थिती स्थिरता आणणारी असून सूक्ष्म बदल घेऊन येणारी आहे. सूर्य मीन राशीमध्ये भ्रमण करत असल्यामुळे तुमच्या अंतर्मनात नवीन विचारांची चळवळ सुरू होईल. शुक्र हा तुमचा राशीस्वामी असल्यामुळे आकर्षण, सौंदर्य आणि सुखसुविधांमध्ये वाढ होईल. बुधाच्या प्रभावामुळे आर्थिक नियोजन आणि संवाद यामध्ये तुमचे चातुर्य दिसून येईल. चंद्राच्या गोचरामुळे काही दिवस भावनिक अस्थिरता जाणवेल, पण गुरुचा आशीर्वाद असल्यामुळे मोठे नुकसान होणार नाही. पारंपरिक दृष्टिकोनातून हा काळ आत्मपरीक्षण आणि स्थैर्य निर्माण करण्याकरता उपयुक्त आहे. नोकरीच्या क्षेत्रात हा आठवडा संयमाची परीक्षा घेणार असून कामाचा ताण वाढू शकतो आणि वरिष्ठांकडून तुमच्याबद्दल अपेक्षा वाढतील. तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला लगेच मिळणार नाही, पण दीर्घकालीन फायदा निश्चित आहे. सहकाऱ्यांशी शक्यतो मतभेद टाळा आणि शांततेने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करा. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांनी अजून थोडा वेळ थांबणं, संयम ठेवणं आवश्यक आहे. आत्ता त्याकरता योग्य वेळ नाही. व्यावसायिकांसाठी आठवडा स्थिर पण सावधगिरीचा आहे. नवीन गुंतवणूक टाळा आणि सध्याच्या कामावर लक्ष केंद्रित करा. जुन्या ग्राहकांशी संबंध सुधारतील आणि काही अडकलेले पैसे देखील या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीत विश्वास टिकवणे महत्त्वाचे असून मार्केटमध्ये स्पर्धा वाढलेली आहे, त्यामुळे वेगळेपणा जपणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात सातत्य ठेवण्याचा असून काही वेळा तुम्हाला अभ्यासाचा कंटाळा येऊ शकतो, पण मेहनत केल्यास यश निश्चित मिळेल. एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यान व शांत वातावरणात अभ्यास करा. नवीन विषय समजून घेण्यासाठी शिक्षकांचा सल्ला घ्या. स्पर्धा परीक्षांसाठी हा काळ उत्तम असून पहाटेच्या वेळी शांतता असते, त्यावेळी उठून अभ्यास करा. रात्री जागरण करून अभ्यास करण्यापेक्षा पहाटेच्या वेळेला अभ्यास केलात तर तुम्हाला यश प्राप्त होऊ शकतं. वैवाहिक जीवनामध्ये थोडी शांतता आणि समजूतदारपणा आवश्यक असून जोडीदारासोबत संवाद कमी झाल्यास गैरसमज वाढू शकतात. प्रेमसंबंधामध्ये स्थिरता येईल, पण भावना व्यक्त करताना स्पष्टता ठेवा. अविवाहित व्यक्तींना एखाद्या जुन्या ओळखीतून तुमच्या जीवनाची सुरुवात होऊ शकते. आर्थिक बाबतीत हा आठवडा नियोजनाचा असून उत्पन्न स्थिर राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणं देखील गरजेचे आहे. अचानक खर्च टाळा, बचतीवर भर द्या आणि गुंतवणुकीसाठी अजून थोडा वेळ थांबणं योग्य राहील. कुठलीही महत्त्वाची मोठी गुंतवणूक या आठवड्यात करू नका. आर्थिक निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. आरोग्याच्या दृष्टीने वृषभ राशीच्या जातकांना या आठवड्यात पोटाशी संबंधित त्रास किंवा आळस जाणवू शकतो. नियमित व्यायाम करा, योग्य आहार घ्या, गोड पदार्थांचे सेवन कमी करा. मानसिक ताण टाळण्यासाठी योग, ध्यान व प्राणायाम ह्याचा उपयोग करा. पुरेशी झोप घ्या, त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. वृषभ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 6. शुभ रंग आहे पांढरा व हिरवा. शुभवार आहे बुधवार व शुक्रवार. शुभ दिनांक आहेत 22, 24 व 28 मार्च. व वृषभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, ह्या आठवड्यात शुक्रवारी संध्याकाळी एका तांब्याच्या वाटीत कच्चे तांदूळ आणि थोडीशी साखर मिसळून ते मंदिरात देवीसमोर अर्पण करा आणि त्यानंतर तांदळातील थोडेसे दाणे आपल्या तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा. हा उपाय केल्यामुळे लक्ष्मीची कृपा वाढते आणि आर्थिक स्थिरता मजबूत होते.